आपलं आभाळ आपलं आपलं आभाळ आपलं बोलणारा बोलतो चालणारा चालतो वाट सरताही सरेना किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं आभाळ आपलं आपलं हे खरं असेल? मी बाबांना देवाच्या जागी मानत होते. नाही म्हणजे मी आता याबद्दल काय बोलू शकतोय ना? खरं नाही वाटत हो. ते जन्मदाते नव्हते, पण पैशासाठी मला असं अनाथ आश्रमात ठेवण्याची धमकी. एखाद्याला खरं वाटावं इतकं खोटं तुम्ही बोलता. अगं अंजू काय बोलतेस? काहीतरी गैरसमज होतोय तुझा. गैरसमज? हो. नाही, शेखरजी, गैरसमज माझा पूर्वी होत होता, पण आता तो दूर झालाय. इथे क्षणभर तरी थांबलात ना तर धक्के मारून हकलवून लावेन मी. आवाज खाली, आवाज खाली ठेवायचा. आणि काय आहे ना सोन्या, आता हे शेवटी जे काय बोललीस ना ते करायचा अधिकार तुला नाहीच आहे. आणि जिला तो अधिकार आहे तिच्याशी मी लग्न करतोय. त्यामुळे इथून पुढे माझ्याशी बोलताना थोडं सांभाळून बोलायचं. हा, माझे वडील ॲडव्होकेट नाडकर्णी यांची एक महत्त्वाची केस असल्यामुळे ते आज इथे हजर राहू शकलेले नाहीये, पण त्यांच्या वतीने आणि मिस मुग्धा रावराणेंच्या विनंतीला मान देऊन मी प्रस्तावना करीत आहे, जे अंतर्गत मृत्यूपत्राच्या नंतरचा भाग मी इथे सगळ्यांना वाचून दाखवणार आहे. पण त्यापूर्वी मिस मुग्धा रावराणेंनी घराबद्दल, आपल्या कुटुंबियांबद्दल तसेच या सारिका सदनबद्दल सर्वांना थोडक्यात माहिती द्यावी. मिस मुग्धा रावराणे. नमस्कार मंडळी. आम्ही तिघं भावंड, मी, राजन आणि अंजली. त्यातली राजन आणि अंजली ही सख्खी भावंड आहेत. माझा जन्म सुविख्यात नृत्यांगना आणि गायिका कामाक्षी देवी हिच्या पोटी झाला. कामाक्षी देवी, त्यावेळची सारिका, तिने सुटकेसाठी लग्न केलं. त्याआधी तिचे गुरु शिवराज यांच्यापासून तिला दिवस गेले होते. तीच त्यांची मुलगी मी. पुढे मी 6 महिन्याची असताना सारिकाने मला बाबांच्या हाती सुपूर्द केली. त्यावेळी मला टाकून ती स्वतःची कारकीर्द करण्यासाठी उत्तर हिंदुस्थानात निघून गेली. बाबांचं दुसरं लग्न सारिकानेच लावून दिलं. त्यांना 2 मुलं झाली. आम्ही अशी भावंड असली तरी आम्ही सख्ख्या भावंडांसारखेच वाढलो. माझ्या जन्माचं रहस्य अगदी अलीकडे हे मृत्यूपत्र मिळेपर्यंतही भावंडांना माहिती नव्हतं. आई गेली, बाबा गेले. पुढे आम्ही भावंड शिकत राहिलो. नंतर राजनचंही लग्न झालं. मी नोकरीला लागले. त्या दरम्यान माझ्या आयुष्यात एक घटना घडली
माझं शेखर सरपोतदार या तरुणावर प्रेम जडलं. शेखर हे समोरच बसलेत. नमस्कार. आम्ही लग्न करणार होतो, पण राजनचं बस्तान बसल्यावर दुर्दैवानं आमच्या कारला अपघात झाला. मी पांगळी झाले आणि दुर्दैवानं शेखरने माझी साथ सोडली. हे इतिहास कथन आहे, स्वभाव दर्शन नाही. सारिका सदन ही वास्तू सारिकाने म्हणजे कामाक्षीने बाबांना लग्नाची भेट म्हणून दिली होती. त्याचं रिकन्स्ट्रक्शन प्रपोजल आबासाहेब पाहतात आणि अचानक मरायला टेकलेल्या कामाक्षीने माझी भेट घेतली. मी तिला हो म्हटलं. हे मृत्यूपत्र दिलं. त्याचा तपशील नाडकर्णी देते, कारण त्यात कायदेशीर बाबी आहेत. हे मृत्यूपत्र थोडंसं विचित्र आहे. प्रथम असं नमूद करतो, ह्या मृत्यूपत्राप्रमाणे उत्तर प्रदेशातील जमीन जुमला, घर इमारती, दागिने, बँकांमधील सेफ डिपॉझिट्स, FD, रिकरिंग सेव्हिंग्स हे सगळं मिळून साधारणतः 70 कोटीची मालमत्ता तसेच दागिने आहेत. हे सर्व एकट्या मुग्धा रावराणेंच्या नावावरती आहे. त्याचप्रमाणे ही राहती वास्तू सारिका सदन हे देखील मुग्धा रावराणेंच्या नावावर आहेच. पण या मृत्यूपत्रामध्ये एक विचित्र अट आहे. या अटीप्रमाणे जर मुग्धा रावराणेंचं लग्न झालं असेल किंवा मुग्धा रावराणेंनी जर लग्न केलं तरच त्यांना ही सर्व मालमत्ता मिळेल. आणि ह्या गेट टुगेदरच्या निमित्ताने आपण सर्वांना इथे जे बोलावलंय ते हेच सांगण्याकरता की या मृत्यूपत्राप्रमाणे जर कोणाला काही शंका किंवा काही स्पष्टीकरण हवं असेल तर आपली शंका इथे निसंकोचपणे तुम्ही विचारू शकता. आपण सर्वांना इथे जे बोलावलंय ते हेच सांगण्याकरता की या मृत्यूपत्राप्रमाणे जर कोणाला काही शंका किंवा काही स्पष्टीकरण हवं असेल तर आपली शंका इथे निसंकोचपणे तुम्ही विचारू शकता. दीदी, अशी ही लग्नाची विचित्र घालण्याचं कारण काय असावं? राजन, तसं मलाही नीटचं समजलेलं नाहीये. मला असं वाटतं की आपल्या एकुलता एक मुलींनी लग्न करून सुखी व्हावं एवढीच त्यांची इच्छा असेल. पण आपण लग्नाची अट मांडली नाही तर संपत्तीचं काय होईल? अर्थात काही काळानंतर ती सरकार जमा होईल. दीदी, यावर तू काही विचार केलास का? कारण या अशा अनिष्ट मार्गाने कमवलेली संपत्ती घ्यायची नव्हती हे दीदीने आधीच सांगितलेलं आहे. आणि ती सरकारी खात्यात जमा होऊ नये म्हणून असा सल्ला आम्हीच दिला होता. आम्ही तो सल्ला मान्य केलाय, म्हणूनच हा लग्नाचा घाट घातलाय. पण ते मी शेवटी सांगते. पण त्याआधी कोणाला काही विचारायचं असेल तर? एक्सक्यूज मी, मुग्धा, या सारिका सदनच्या रिकन्स्ट्रक्शनच्या प्रपोजलविषयी सांगणं आवश्यक वाटतं मला. मिस मुग्धा, मला असं वाटतं की त्याचा उल्लेख सर्वात प्रथम व्हायला हवा. कारण कसं आहे की पुढे आपण जे मांडणार आहोत त्याच्यावर त्याचा परिणाम होणं नैसर्गिक आहे. आबासाहेब, तुम्ही सांगाल का? सांगतो. सारिका सदन हा बंगला भाडेपट्टीवर असलेल्या जमिनीवर होता. त्याची मुदत संपल्यानंतर कामाक्षी देवीने तो मालकी हक्काने विकत घेतला.
एका दुसऱ्या दानपत्राद्वारे तो मुग्धाच्या मालकीचा झाला. ही कायदेशीर बाब माहीत नसल्यामुळे या भावंडांमध्ये मध्यंतरी समज, गैरसमज, अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं. हे बघा, आम्ही आमची चूक दीदीकडे मान्य केलेली आहे. आज इथे कुणाचं बरोबर कुणाचं चूक याबद्दल सांगितलेलं जात नाहीये. कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये. एकदा मालकी हक्क आल्यावर मुग्धा रावराणे यांनी रिकन्स्ट्रक्शनचं प्रपोजल माझ्याकडे दिलं. ते आता पूर्णावस्थेला जायच्या तयारीत आहे. त्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी मी सांगतो. तिघा भावंडांना प्रशस्त 2 BHKचे फ्लॅट, राजनच्या होणाऱ्या बाळाच्या नावे तसाच एक फ्लॅट, आणि ज्यांनी यांच्या कुटुंबियांचे जीव वाचवले त्या आबा कासारेंचे सुपुत्र माधवराव यांच्या नावे एक 1 BHK फ्लॅट. जी काही रोख रक्कम येईल त्याचे 3 हिस्से केले जातील. ते तिघा भावंडात देण्याचं ठरलेलं आहे. हे मुद्दाम सांगण्याचं कारण एवढंच की ही संपत्ती खरी तर मुग्धा रावराणे यांच्या मालकीची, पण तिचीही वाटणी अशा प्रकारे करण्याचं ठरवलेलं आहे. दॅट्स ऑल फ्रॉम मी. थँक्यू. एक विचारायचं होतं दीदी. आपण आता मृत्यूपत्रातली मालमत्तेविषयी ठरवणार आहोत. मग त्याकरता शेखर आणि माधवरावना कशाला आमंत्रित केलं? माधव आपले कोणीच नाही आहेत आणि सारिका सदनमध्ये त्यांना वाटा देऊन झालेलं आहे. आणि हे शेखर, त्यांनी तर एवढा मोठा धक्का दिलाय. दीदीचं प्रेम प्रकरण आज आम्हाला कळलंय. अगोदर कळलं असतं तर या शेखरला शोधून. मिस्टर राजन, तुम्हाला नक्की स्पष्टीकरण कशाबद्दल हवंय? हे बघा, हे विषयांतर होतंय. आता तुम्ही त्यांना का बोलवलं हे विचारू शकता. माधवराव या सगळ्या चढ उतारात सोबत आहेत. त्यांनी हे गेट टुगेदर कसं पार पाडेल ना हे बघावं. मी जे काय म्हणते, प्रस्ताव मांडते, ते एक त्रयस्थ भूमिकेतून कसा वाटतो हे फक्त सांगावं. आता प्रश्न राहिला शेखरचा, प्रश्न राहिला लग्नाचा, ज्याच्यामुळे मालमत्ता मोकळी होत नाहीये. शेखरने पहिल्यांदा पाठ फिरवली, रणांगण सोडून गेला. पण मी हेही विसरू शकत नाही की एकेकाळी त्याच्याबरोबर लग्नाची माझी तयारी होती. माझी मानसिकता झाली होती. पण आता तर त्याने चूकही कबूल केली आहे. चुकीसाठी प्रायश्चित्त घेण्यासाठीच तो इथे आला. मग ती त्याला संधी का मिळू नये? तर आता मूळ अजेंडा, मी ही जी मालमत्ता आहे ती स्वीकारायची ठरवली. त्यासाठी मला लग्न करणं भाग आहे. तेही करायला मी तयार आहे. त्यासाठी मी शेखरची निवड केली आहे आणि मी शेखरशी लग्न करणार आहे. मी या लग्नाला होकार देतोय. एक मिनिट शेखर, मी हे मृत्यूपत्र स्वीकारणार नव्हते, कारण यात भ्रष्ट मार्गाने कमावलेली मालमत्ता आहे. सर्वात दुःखाचा भाग म्हणा किंवा संतापाचा म्हणा, हा पैसा कारकिर्दीच्या होळीत मातृत्व जाळून कमावलेला आहे. 6 महिन्याच्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्याकडे झोपून स्वतः निघून जाणं ही मातृत्वाला विटंबना आहे.
नाच गाणे दौलत जादा ह्या मार्गाने कमवलेला पैसा डागाळलेला आहे. नाच गाणे दौलत जादा ह्या मार्गाने कमवलेला पैसा डागाळलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की हा पैसा सत्कारणी लागू नये. असं मत पडलं की हा पैसा समाजाला उपयोगी पडावा, गरजूंना दान करावा, त्यासाठी हा पैसा मोकळा व्हायला हवा, लग्न व्हायलाच हवं. एक मिनिट, म्हणजे पैसा मोकळा झाल्यानंतर सगळा दान करायचं असं म्हणतेस तू? हो शेखर, लग्नाच्या भावना वेगळ्या. आपल्या संसाराला दातृत्वाचं तेज येईल शेखर. लग्नाच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म आणि नाडकर्णी साहेबांनी केलेलं हे दानपत्र, तुला दोन्ही फॉर्मवर एकाच वेळी सही करायची आहे. मुग्धा, तुला वेळ लागले का? हे तू बोलत नाहीयेस. नाही बोलले, मला खात्री होती की तू कबूल होशील. पैशाला तू इतकं महत्व देणार नाहीस ही मला खात्री आहे. मुग्धा, तू बुद्धीनं सुद्धा पांगळी झाली आहेस. अगं 70 करोड फक्त दानापोटी? असा मूर्ख विचार तुझ्या डोक्यात येतो तरी कसा? अगं डोकं फिरलंय तुझं. अगं कोण असायला तयार होईल? तू तुझा निर्णय सांग शेखर, जगाची उठाठेव करू नकोस. अगं पण एवढा पैसा पाण्यात सोडायचा आणि करायचं काय? हा काय सौदा झाला का? मग राहिलंच काय आपल्याकडे? जन्मभर काय पांगळेपणात सांभाळत बसायचा का? शेखर, तू हो की नाही तेवढंच सांग आता. नाही, ही ऑफर मला मान्य नाहीये. आय क्विट. थांबा शेखर. शेखर, तुम्ही माणूस नाही आहात, मोकाट जनावर आहात आणि मोकाट जनावरशी कोणी बोलत नाही. गेट लॉस्ट. अंजू, तू जरा शांत हो. दीदी, दीदी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुझी क्षमा मागण्याची सुद्धा लायकी नाही आहे ग माझी. मुग्धाजी, आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे का? आहे माधवराव, मी तुम्हाला विचारते. मी कोंडीत सापडले, स्वतः घातलेल्या कोड्यात मी अडकले. माधवराव, मी तुम्हाला विचारते, हा पैसा, ही मालमत्ता लग्न केल्याशिवाय मिळणार नाही. पैसा दानधर्म वाटण्यास हरकत घेणारा नवरा चालणार नाही. आणि पुढे तुम्ही या कोंडीत येऊ नये आणि तुमच्यामुळे मी कोंडीत येऊ नये. किंवा माधवराव, मला नीटसं मांडता येत नाहीये. मी तुमच्या लग्न करण्याची सोय पाहते. मॅडम, कुणाला काय विचारताय तुम्ही? माधवराव, आजवर तुम्ही आम्हाला खूप मदत केली, पण आज मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही मला मदत कराल? येस मॅडम. नाडकर्णी साहेब, फॉर्म देता? हो. पेन द्या ना सर प्लीज. थँक्यू. नाडकर्णी साहेब, मी या फॉर्मवर सह्या करतोय. हा पहिला घटस्फोटाचा, हा दुसरा दानपत्राचा आणि हा तिसरा लग्नाच्या रजिस्ट्रेशनचा. मुग्धाजी, हे फॉर्म्स ठेवा. माधवराव, तुम्ही मनानं खूप चांगले आहात. मंडळी, आता तिढा सुटला, सगळी दडपणं दूर झाली. माधवराव,
मला उद्या सकाळी 10 वाजता भेटाल? नाही म्हणजे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या. मी वाट बघते. मंडळी, धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल.